मुरुम उपसा प्रकरणाचा अहवाल झी 24 तासकडे मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका तसंच उत्खननापूर्वी कुठलीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याची माहिती। सोलापुरातील कुरडू गावात आज बंद कुरडूची तुलना बीडशी केल्याने ग्रामस्थ आक्रमक, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विधानाचा निषेध। ठाकरे बंधूंच्या गाठी भेटीनंतर नाशिकमध्ये आज दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा, नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा प्रमुखांची आज मातोश्रीवर बैठक, दसरा मेळाव्याच्या तयारीसह मनसेसोबतच्या युतीबाबत चर्चा होणार का याकडे लक्ष। नाशिकच्या सटाणा तालुक्यात भीषण अपघात, पिकअप आणि कारची धडक, तिघांचा मृत्यू, 10 ते 12 मजूर जखमी। वाहतूक कोंडी खड्ड्यांविरोधात ठाणेकरांचं अनोखं आंदोलन, घोडबंदर रोडवर खड्ड्यात उभं राहत खाली डोकं वर पाय नागरिकांचं आंदोलन। एल्फिन्स्टन ब्रिजवरची वाहतूक आज मध्यरात्रीपासून बंद, पूल तोडून नवा उड्डाणपूल बांधणार, एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक वळवली। पुण्यातील दिवे घाट आज वाहतुकीसाठी बंद, आळंदी ते पंढरपूर महामार्गाच्या कामासाठी दुपारी 11 ते 2 या वेळेमध्ये घाट बंद राहणार। सोलापुरात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, विद्यार्थ्यांना रिक्षात कोंबलं, विद्यार्थ्यांचे पाय, स्कूल बॅग रिक्षाबाहेर, पोलीस आणि आरटीओचं मात्र दुर्लक्ष। मुसळधार पावसानं वर्धा जिल्ह्याला झोडपलं, यशोदा नदीला पूर, राळेगाव वर्धा महामार्ग पाण्याखाली, पुरामुळे शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान।